36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलेची छेड काढणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने जेरबंद केलाय. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत काही इस्मांनी एका महिलेची छेड काढल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115, 352 आणि 351 अन्वये 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा संवेदनशील असल्यानं नाशिक शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडून समांतर तपास करण्यात आलाय. तपासादरम्यान पोलीस हवालदार महेश साळुंके आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आरोपींची नावं निष्पन्न केली आहे. त्यानंतर गुप्त बातमीदारांकडून आरोपी तपोवन आडगाव परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपोवन परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं सतीश लक्ष्मण वाघमारे, वय वर्ष 20, राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर, तुषार बाळू साळवे, वय वर्ष 19, राहणार रुक्मिणीनगर लोखंडेमळा जेल रोड, ओम कृष्णा भांगरे, वय वर्ष 21, राहणार कांडोळपाडा तालुका पेठ अशी असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकानं केली आहे.